श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। सहज जाते मांडून दळून ज्याने आपले चरित्र लिहिण्याला प्रवृत्त केले आणि भक्तांना चांगल्या मार्गाला लावले, त्याचे कौशल्य केवढे अलौकिक असेल बरे। मोक्ष हा चारही पुरुषार्थात सर्वश्रेष्ठ मानवी प्रयत्न आहे, परंतु गुरुचे चरण त्यापेक्षाही समर्थ असतात आणि अशा गुरुच्या चरणांचे तीर्थ घेतले असता मोक्ष नकळत घरात चालत येतो। गुरु कृपा करील तरच हा संसार सुखाचा होईल, न घडणारे घडून येईल आणि क्षणार्धात पलीकडच्या तीरावर पोहोचवतील। साईच्या कथा संक्षेपाने सांगितल्या तरी पोथी इतकी लांब झाली। साईची कीर्ती अमर्याद आहे, मी किती म्हणून वर्णन करू। जिच्या दर्शनाने मन नित्य तृप्त होत असे, जिच्या सहवासाने आनंद भोगायला मिळत असे, जिच्यामुळे संसारातील उद्योग व चिंता यांची भीती दूर पळून जात असे, ती साईमूर्ती हरपली। जिच्यामुळे भक्तांची परमार्थ मार्गाकडे प्रवृत्ती वळत असे, जिच्यामुळे माया व मोहापासून सुटका होत असे, जिच्यामुळे अनंत कल्याण प्राप्त होत असे, ती साईमूर्ती हरपली। जिच्यामुळे मरणानंतरच्या दुसऱ्या जन्माची भीती नसायची, जिच्यामुळे न्यायनीती जागृत होत असे, जिच्यामुळे संकटात मनाला धीर येत असे, ती साईमूर्ती हरपली। आपली मूर्ती आमच्या आठवणीत ठेवून साईबाबा आपल्या कायमच्या ठिकाणी गेले आणि आपला अवतार संपविला। त्यांच्या योग्याच्या या अवस्थेची कल्पना करणे आपणाला शक्य नाही। अवताराचे कार्य संपल्यावर हे पृथ्वीवरचे नाशिवंत रूप दृष्टीआड झाले, तरीही ग्रंथरूपी वाङ्मय मूर्ती त्याची पदोपदी आठवण देत राहील। शिवाय या ग्रंथातील कथा ऐकल्यावर मनाला जी एकाग्रता लाभते आणि त्यापासून जी शांतता उत्पन्न होते, तिचे अलौकिकत्व कसे वर्णन करावे। आपण सर्व श्रोते विद्वान आहात, तुमच्या पुढे मी तर कोत्या बुद्धीचा असमंजस माणूस आहे, तरी पण हे साईंना अर्पण केलेले शब्दांचे धर्मकार्य आहे, म्हणून त्याचा श्रोत्यांनी कृतज्ञ बुद्धीने आदर करावा। सर्वांच्या हिताचे हे शब्दाचे धर्मकार्य माझ्यासारख्या मतिमंदाला पुढे करून आपले कार्य जाणणारे साई पूर्ण करून घेत आहेत, हे सर्व काही समजणारे श्रोते जाणतात। मन एकाग्र करून साईच्या चरणांना वंदन करून जो या महामंगल व परमपावन कथा ऐकेल आणि जो भक्त भक्तियुक्त होऊन आपले हित साधण्याला उत्सुक असेल आणि एकाग्रचित्त होऊन हे कथामृत सेवील, त्याचे इच्छित ध्येय साई साध्य करून देईल। तसेच या संसारातील योगक्षेम व परलोकातील इच्छित पुरविल आणि अखेर त्याला कृतार्थ करेल। साईची केलेली सेवा कधीही वाया जात नाही। 44 अध्यायाच्या शेवटी साईचे निर्याणही ऐकले, तरी सुद्धा या पोथीची वाटचाल पुढे चालूच आहे। हा काय चमत्कार कळत नाही। मागच्या अध्यायात साईच्या निर्याणाचे यथाक्रम वर्णन पुरे झाले, तरी या साई लीलेची कानतीण क्षणभरही विश्रांती घेत नाही। खरे पाहता यात आश्चर्य काही नाही, मरण फक्त देहाला असते, हा साई मरणाच्या पलीकडचा आहे। पूर्वीप्रमाणे तो अव्यक्तात जाऊन बसला आहे। देह गेला, आकार गेला, तरी तो अव्यक्तात जशाचा तसाच राहिला। देहत्यागानंतर त्याच्या लीला सर्वांना ठाऊकच आहे, त्याही असंख्य असल्यामुळे वर्णन करू जाता ग्रंथाचा विस्तार वाढू नये म्हणून त्यातील फक्त तात्पर्य श्रोत्यांपुढे ठेवूया। धन्य आमची भाग्याची स्थिती की ज्यावेळी बाबा शिर्डीत अवतरले त्याचवेळी आम्हाला त्याचा हा सत्संग सहजासहजी पुन्हा पुन्हा लावला। असे असूनही जर आमची संसारातून निवृत्ती प्राप्त झाली नाही, भगवंतावर प्रीती जडली नाही, तर यापेक्षा आणखी अधपतन ते कोणते। सर्व 10ही इंद्रियांना साईची भक्ती असणे हीच त्यांच्या भजनाची खरी स्थिती होय। नाहीतर डोळ्यांनी साईची मूर्ती पाहत असताना बोलण्यासाठी तोंड उघडता येऊ नये, कानांनी साईचे कीर्तन ऐकत असताना जीभ आमरसाच्या गोड स्वादाची चव घेण्यास मग्न असावी आणि साईच्या चरणांना स्पर्श करीत असताना मऊ गादीचा स्पर्श सोडणे सहन होऊ नये। साईपासून जो एक क्षणही वेगळा राहील तो काय साई भक्त होईल। तसेच संसारापासून जो विरक्त नाही तो काय साईचरणी आसक्त म्हणावा। एका आपल्या पतीशिवाय दुसरा कोणी वाटेत समोर आला तर त्याला सासरा, दीर किंवा भाऊ समजून पतिव्रता स्त्री त्याला नमस्कार करण्याला तयार होते। तिचे मन न बदलणारे असते, आपले घर ती कधीही सोडित नसते, आपल्या पतीचेच तिला अपार प्रेम असते। दुसऱ्या पुरुषाला आपला पती मानून त्याच्याकडे तसे पाहण्याचे ती कधीही मनात आणत नसते। तिला आपला पती तोच आपला एक पती असतो, इतर कोणी त्याची बरोबरी करू शकत नसतो। त्याच्या ठिकाणीच तिची एकनिष्ठा प्रीती असते। शिष्यांचे सुद्धा गुरुपदी अशाच तऱ्हेचे प्रेम असते। शिष्याच्या प्रेमाला पतिव्रतेच्या प्रतिमेची
उपमा देतात, परंतु शिष्याच्या गुरुप्रेमाला सीमाच नसते. त्या प्रेमाचा महिमा उत्तम शिष्यालाच ठाऊक असतो. असो, ज्याची संसारातच मदत होत नसते ते परमार्थासाठी कुठून सहाय्य करतील? व्याही असो की जावई किंवा पत्नी असो, कोणाची खात्री बाळगू नये. माता पिता आपलेपणाने माया लावतील. हक्काचा मुलगा पैशाकडे लक्ष ठेवून असेल तर पत्नी आपले सौभाग्य टिकावे याची काळजी करीत राहील. परंतु परमार्थाचा जोडीदार कोणी नसेल तर आता कोण राहिले की ज्याच्यामुळे परमार्थाची प्राप्ती करून घेता येईल याचा विचार करून निर्णय केला तर शेवटी आपले आपणच उरतो. नित्य काय आणि अनित्य काय याचा खोल विचार करून या जगातील व परलोकातील फळे भोगण्याची इच्छा सोडून देऊन शमदम वगैरे सहांचा समुदाय साध्य करून जो मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तो धन्य होय. दुसऱ्याची आशा सोडून बळकट आत्मविश्वास धरून जो आपण आपलीच तयारी करेल त्यालाच परमार्थ साधेल. ब्रह्म हे नित्य आहे, जग अनित्य आहे. गुरु हेच एक श्रेष्ठ खरे ब्रह्म आहे. सर्व अनित्य गोष्टीचा त्याग करून गुरु हाच ध्यान करण्यास योग्य वस्तू आहे. अशी सतत भावना धरणे हेच परमार्थाचे साधन आहे. अनित्य गोष्टीचा त्याग केल्याने संसारात वैराग्य उत्पन्न होते. सद्गुरु ब्रह्माच्या चैतन्याने परिपूर्ण असलेला भासतो आणि सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर असल्याचा विश्वास बसतो. यालाच अभेद भजन म्हणतात. भीतीने अथवा प्रेमाने ज्याला त्याचे सदा ध्येय असेल तो ध्यान करणारा आपण ज्याप्रमाणे कंस, रावण व किडा हे अनुक्रमे कृष्ण, राम व भ्रमर होऊन गेले तसा ध्यान केलेली वस्तूच ध्येय होऊन जाते. ध्यान करताना अनन्यपणे असावे. मोक्ष प्राप्त करण्यासाठी ध्यानासारखे दुसरे कोणते साधन नाही. या ध्यानाचा आपला आपणच जो सराव करतो त्याला मुक्ती ताबडतोब मिळते. मग तेथे जन्ममरण कोठले? तेथे जीवाभावाचा पूर्ण विसर पडतो. प्रपंचाचे भान मावळते आणि आत्म्याकडे लक्ष लागल्याने सुख प्राप्त होते. म्हणून म्हणतो की आपल्या गुरुच्या नावाचा जप केल्याने परमानंदाची उत्पत्ती होते आणि भूती भगवंताचे दर्शन होते. नामाचा महिमा याहून आणखी तो कोणता? ज्याच्या नामाचा असा महिमा आहे त्याला माझ्या सद्भावाने नमस्कार असो. त्याला मी काया वाचा मनाने शरण जातो. या अर्थाला स्पष्ट करून दाखवणारी एक गोष्ट मी श्रोत्यांसाठी आता सांगतो, तरी ती एकाग्रचित्त करून आपल्या हितासाठी ऐकावी. कैलासवासी काकासाहेब दीक्षित साई समर्थांच्या आज्ञेने नित्यनेमाने एकनाथी भागवत वाचत असत. हे सर्वांना ठाऊकच आहे. एकदा दीक्षितांनी काका महाजनींच्या मुंबईच्या चौपाटीवरच्या घरी भोजन आटोपल्यावर ही पोथी नेमाने वाचायला घेतली. अनुक्रमाने त्या भागवताच्या अद्वितीय व सुंदर अध्याय दुसरा ऐकून श्रोत्यांचे मन सुखावले. काका महाजनी बाबांचे भक्त माधवराव यांच्यासह एकाग्रचित्त करून ते भागवत ऐकायला बसले होते. दैववशाने कथा देखील फार गोड की त्यामुळे श्रोत्यांची हौस पिटावी आणि भगवत भक्तीची आवड जडावी अशीच चांगली निघाली. ऋषभकुळीची कीर्ती वाढवणारे 9 बंधू त्यांचेच गोड, आनंददायक व बोधप्रद कथानक निघाले. हे 9ही भगवत स्वरूप होते. त्यांच्या पोटी अमर्याद क्षमा व शांती होती. भागवत धर्माचा महिमा ऐकून जनक राजा स्तब्ध व चकित झाला. आत्यंतिक क्षेम ते काय? हरीची परमभक्ती ती कोणती? हरीची माया पार करण्यास सोपी कशी होईल? तर गुरुचे चरण हेच अति कल्याणकारक आहे. कर्म व अकर्म या सर्वांचे मर्म एकच की गुरु हे परमात्म्याचे रूप आहे आणि गुरुची भक्ती करणे हाच भागवत धर्म होय. द्रुमिलनाथांचे हरीचे चरित्र सांगून प्रत्येक अवताराची वैशिष्ट्य वर्णन केली. तसेच पुरुषावतार कसा ओळखावा हे सांगून नारायणाच्या रूपाचे वर्णन केले. पुढे चमसाने जनक राजासाठी भक्ती न करणाऱ्यांच्या दुर्गतीचे निरूपण केले आणि वेदविहित कर्म न केल्याने सर्वस्वाचा नाश कसा होतो हे सांगितले. सर्वांच्या हृदयात हरीचा वास असतो म्हणून कोणाचा द्वेष करू नये. प्रत्येक देहात परमेश्वराला पाहावे. त्याच्याशिवाय किंचितही भाग रिकामा नसतो. शेवटी 9व्या करभाजनाने कृत, त्रेता वगैरे युगामध्ये कोणत्या कोणत्या देवाच्या मूर्तीचे पूजन व ध्यान करावे याचा निर्णय सांगितला. कलियुगात हरीच्या व गुरुच्या चरणांचे स्मरण करणे हे एकच साधन आहे. त्यामुळेच संसाराची काळजी व पुनर्जन्माची भीती नाहीशी होते. शरणागतांसाठी हरिगुरुचरण हेच त्यांचे संरक्षण करणारे स्थान आहे. अशी पोथी संपल्यावर काकासाहेबांनी प्रश्न केला, काय हो या नवनाथाची करणी? त्यांच्या वृत्तीची कल्पनाच करवत नाही. नंतर प्रेमाने ते माधवरावांना आणखी म्हणाले, कितीही अवघड भक्ती आम्हा मूर्खांना ही करण्याची शक्ती कुठली? आमच्या हातून ही जन्मजन्मांतरीही घडणार नाही. कोठे हे महाप्रतापी नाथ आणि कोठे आपण मूळचेच पापी. ही भक्ती काय सोपी आहे? मूर्तिमंत सत्य व ज्ञान असलेले ते धन्य होत. ही भक्ती आम्हाला घडेल काय?
त्याला इलाज कसा सापडेल? मी तर हताश झालो आहे आणि माझे पाय गळले आहेत. आपला हा जन्म फुकट गेला वाटतो. काकासाहेब स्वभावाने प्रेमळ होते. त्यांच्या जीवाला अशी हुरहुर का लागावी? सुस्थिर वृत्ती चंचल का बरे व्हावी? श्याम्याच्या मनाची खळबळ उडाली. श्यामा म्हणजे माधवराव, ज्यांना काकांविषयी मनापासून स्नेह होता. त्यांना काकांचा हा स्वभाव व त्यांच्यावर झालेला लाचारीचा प्रभाव आवडला नाही आणि ते म्हणाले, बाबांसारखे लेणे घालून मिरवण्याचे भाग्य ज्याला लाभले त्याचे केविलवाणे मूक का बरे करावे? व्यर्थ व्यर्थ त्याचे जगणे. साईचरणी अढळ श्रद्धा असल्यावर मनाची ही तळमळ का बरे? नवनाथांची भक्ती मोठी प्रबळ असे ना का? आपली भक्ती प्रेमळ नाही का? एकनाथ महाराजांच्या टीकेसहित भागवताचा 11वा स्कंद व भावार्थ रामायण नित्य वाचावे ही बाबांची अगदी स्पष्ट आज्ञा तुम्हाला नाही का? तसेच भगवंताच्या व गुरुच्या चरणांचे स्मरण करीत राहावे ही बाबांची सर्वमान्य शिकवण नाही का? यातच आपले संसाराचे भय पार करून जाण्याचे साधन आहे. मग तुम्हाला चिंतेचे कारण काय? तरी पण काकांना त्या 9 योग्यांचा वर्तनक्रम, त्यांचा तलवारीच्या धारेवर उभे राहण्यासारखा नेम आपल्याला थोडासुद्धा साधेल का? ही सतत चिंता होती. त्यांच्या जीवाला मोठी चुटपुट लागली की नवयोग्यांची भक्तीच अतिश्रेष्ठ आहे. आपल्यात ती कोणत्या उपायाने प्रगट होईल? तसे झाले तरच देव खरोखरी जवळ सापडेल. असो, काकांना अशी हुरहुर लागली आणि बसता उठता व झोपता हाच विचार मनात घोकू लागला. तोच दुसऱ्या दिवशी चमत्कार घडला. श्रोत्यांनी तो सविस्तर ऐकावा. अनुभवाचे आश्चर्य पहा. ऐन सकाळी आनंदराव, ज्यांचे नाव पाखाडे होते, ते माधवरावांना शोधत आले. तेही अगदी भागवत वाचायच्या वेळी आले आणि माधवरावांजवळ आपल्या स्वप्नाचे नवल सांगत बसले. इकडे पोथी चालली होती आणि तिकडे ते दोघे एकमेकांशी हळूहळू कुजबुजत होते. त्यामुळे श्रोत्यांच्या व वक्त्यांच्या मनाची एकाग्रता भंग पावली. आनंदराव मनाचे चंचल होते. ते माधवरावांना स्वप्न सांगू लागले. असे ते दोघे बोलता ऐकता कुजबुजू लागले आणि पोथी क्षणभर तशीच राहिली. मग काकासाहेबांनी त्यांना विचारले, असे काय नवल घडले? तुम्ही दोघेही अगदी आनंदात आहात. आम्हालाही काय ते सांगा की. त्यावर माधवराव म्हणाले, तुम्हाला कालच शंका आली होती ना, आता हातोहात तिथे समाधान घ्या. संसार सागर पार करून नेणाऱ्या भक्तीचे लक्षण पहा. पाखाड्यांचे स्वप्न आणि बाबांनी दर्शन कसे दिले ते ऐका. आपल्या शंकेचे निरसन होईल. गुरूंच्या चरणांना नमस्कार करणे एवढीच भक्ती पुरी असते ते कळेल. मग ते स्वप्न ऐकायची सर्वांची प्रबळ उत्सुकता झाली, विशेष करून काकासाहेबांची. कारण शंका ही आधी त्यांचीच होती. सर्वांची इच्छा पाहून आनंदराव स्वप्न सांगू लागले. चांगली व श्रद्धायुक्त मनोवृत्ती मनात असल्यामुळे श्रोत्यांनाही आश्चर्य वाटले. एका महासागरात कंबरभर पाण्यात मी उभा होतो. तेथे कल्पना नसताना श्री साई समर्थ डोळ्यासमोर दिसले. रत्नखचित सिंहासन होते आणि त्यावर साई समर्थ विराजमान होते. त्यांचे पाय पाण्यात बुडलेले होते. असे त्यांचे ध्यान मी पाहिले. बाबांचे असे मनोहर रूप पाहून मला अत्यंत समाधान झाले. हे स्वप्नच आहे याचे भानच राहिले नाही आणि बाबांच्या दर्शनाने मन अत्यंत सुखावले. काय त्या योगायोगाचे आश्चर्य! माधवराव तेथेच उभे होते. मला भावपूर्ण म्हणाले, आनंदराव, बाबांच्या पाया पडा हो. तेव्हा मी त्यांना उत्तर दिले की माझीही फार इच्छा आहे, परंतु ते पाय पाण्यात आहेत. माझ्या हातात कसे बरे येतील? पाण्यात पाय असताना मी त्यावर डोके कसे ठेवू? मी आता काय करावे हे मला मुळीच कळत नाही. हे ऐकून माधवराव बाबांना काय म्हणाले ते ऐका. देवा, पाण्यात बुडलेले ते पाय वर काढ पाहू. माधवरावांनी असे म्हणताच बाबांनी लगेच पाय वर काढले आणि आनंदरावांनी मुळीच विलंब न करता ते धरून नमस्कार केला. असे चरण घट्ट धरल्यावर बाबांनी आशीर्वाद दिला. जा रे, तुझे कल्याण होईल. भीतीचे कारण काहीच नाही. बाबा आणखी म्हणाले, पहा, माझ्या श्याम्याला एक रेशमाचे काठ असलेले धोतर देऊन टाक, म्हणजे तुला सुख लाभेल. तरी ती आज्ञा शिरसामान्य करून मी एक रेशीमकाठी धोतर आणले आहे. काकासाहेब, आपण ते आपल्या हाताने माधवराव घेतील असे करा. माझी ही विनंती मान्य करा. हे धोतर माधवराव नेसतील असे करा आणि मला सुख व्हा, म्हणजे तुमचा मी फार ऋणी होईन. आनंदरावांची ही गोष्ट माधवरावांनी स्वतःही ऐकली होती. काकासाहेब जेव्हा ते वस्त्र त्यांना देऊ लागले तेव्हा त्यांनी हे घेतले नाही. त्यांचे म्हणणे होते की हे तर आनंदरावांना पडलेले स्वप्न आहे. आपल्याला काही खूण पटली पाहिजे. काही दृष्टांत झाल्याशिवाय आपण ते वस्त्र घेऊ नये. त्यावर काकासाहेब म्हणाले, आपण आता बाबांच्या म्हणण्याचा खरेपणा अनुभव पाहूया.
धोतर घेणे योग्य आहे की अयोग्य आहे हे चिठ्ठ्याने सूचित होईल. जशी चिठ्ठी बाबा देतील तशी त्यांची आज्ञा आपण मग मानूया असे म्हणून त्याप्रमाणे वागण्याचे ठरवून त्यांनी बाबांच्या पायांपाशी चिठ्ठ्या टाकल्या. काकासाहेबांचा भार सर्वस्वी साईबाबांवर होता. कोणत्याही गोष्टीबद्दल ते आधी साईचा विचार घेत आणि मगच पुढे त्याचा व्यवहार करीत. हे तर बाबांच्या हयातीत होते, परंतु तोच क्रम त्यांच्या पश्चातही चालू होता. चिठ्ठ्या टाकून ते आज्ञा घेत आणि त्याप्रमाणे अगदी निश्चयपूर्वक वागत असत. कार्य मोठे असो वा लहान असो, चिठ्ठीने आज्ञा घेतल्याशिवाय प्राण गेला तरी काही करीत नसत. बाबांची आज्ञा हीच सर्वदा कसोटी होती. देहच जेथे आपला नाही, जो एकदा बाबांच्या पायी वाहिला तेथे मग त्याच्या हालचालीवर आपला अधिकार कोठला. पहा, या एका भावनेमुळे लाखो रुपयांच्या कमाईवर लाथ मारली, परंतु हा निश्चय त्यांनी मरेपर्यंत कायम ठेवला. तुझे इमान पाहायला येईल, तुझ्यासाठी मी विमान धाडीन, त्यात बसून तुला मी नेईन, निश्चिंत मनाने तू राहा. पुढे बाबांच्या या कृपावचनाचा अक्षर न अक्षर अनुभव आला. काकांचे देहावसन कशा अपूर्व स्थितीत झाले हे श्री साई लीलेच्या वाचकांना ठाऊकच आहे. त्या स्थितीची आठवण झाली की विमानातून जाणे आणखी ते कोणते आणि गुरुच्या नामस्मरणासह मरण आणखी ते कोणते असा विचार येतो. असे दीक्षित स्वतः निश्चयाचे पक्के होते. त्यांचे चित्त सदा साईचरणी लागलेले असे. इष्टमित्रांनाही तशीच शिकवण देऊन ते गुरुच्या पायी विलीन झाले. असो, आता पूर्वीची जुळणी म्हणजे चिठ्ठ्यांची युक्ती दोघांनी मान्य केली, कारण दोघांचेही काकासाहेबांवर प्रेम होते. नंतर वेळ न घालविता चिठ्ठ्या लिहिल्या. एका चिठ्ठीत धोतर घ्यावे आणि दुसऱ्या चिठ्ठीत त्याचा करावा अव्हेर असे लिहून साईच्या छायाचित्रात पायापाशी टाकल्या. तेथेच असलेल्या एका लहान मुलाला त्यातली एक चिठ्ठी उचलायला लावल्यावर माधवरावांनी धोतर घ्यावे अशी आज्ञा झाली. म्हणून सर्वांनाच आनंद झाला आणि काकासाहेबांनी ते रेशीमकाठी धोतर माधवरावांच्या ओंजळीत घातले. आनंदरावांचे स्वप्न होते आणि माधवरावांची चिठ्ठी होती. एकमेकाचे ऐक्य घडले आणि दोघेही सुखसंपन्न होऊन त्यांचा परमानंद पोटात मावेनासा झाला. माधवराव मनात खुश झाले आणि आनंदरावांनाही संतोष झाला. साई भक्ती वृद्धिगत होऊन काकांच्याही शंकेचे निरसन झाले. असो, या सर्व कथेचे सार की ज्याचा त्याने विचार करावा की गुरुच्या पायावर शिर ठेवल्यावर गुरुच्या मुखातून निघालेल्या शब्दांकडे लक्ष द्यावे. आपल्यापेक्षा आपली अवस्था, आपले या जगात करायचे कार्य किंवा मनात उठणारे विचार हे आपला गुरु अगदी सविस्तरपणे जाणत असतो आणि आपला उद्धार कसा करायचा हेही त्याला माहीत असते. जसा रोग तशी त्याची परीक्षा. तसेच औषध व अनुपान सद्गुरू शिष्याला संसाररूपी रोगाच्या निवारणासाठी देत असतो. गुरु स्वतः जे आचरण करतो त्याचे आपण अनुकरण करू नये, तर तुमच्यासाठी त्याच्या मुखातून जे बोल निघतील त्याप्रमाणेच वागावे. त्या शब्दांवर लक्ष ठेवावे, त्यांचेच नित्य चिंतन करावे. तेच बोल तुमच्या उद्धाराला कारण होतील याची सदा आठवण ठेवावी. गुरु जे पोथी पुराण सांगतात ते त्यातील वचनांचे स्पष्टीकरण असते. आपण मात्र गुरुचा उपदेशच ध्यानात ठेवावा. तेच आपले वेदवाक्य किंवा प्रमाणवचन समजावे. कोणत्याही संतांचे वचन कानाने ऐकावे, त्याचा अनादर करू नये. परंतु आपली आई जशी आपली काळजीपूर्वक जोपासना करील तशी दुसरी कोणी करील का? तिचा लेकरासाठी मायेचा खरा जिव्हाळा व कळवळा असतो. लेकराला तिच्या त्या सुखसोद्याची कल्पना नसते. लेकरू मागेल ते लाड ती पुरवीत असते. या सृष्टीत संत अमाप आहेत, परंतु आपला बाप तो आपला बाप हे साईबाबांच्या तोंडचे कळकळीचे शब्द आपल्या हृदयरूपी कागदावर कोरून ठेवा. म्हणून साईमुखीचे जे बोल असतील त्याकडेच आपले नीट लक्ष ठेवा. शेवटी तो कृपेचा भांडार संसारातील आपली तीनही प्रकारची दुःखे दूर करील. त्याची युक्ती त्यालाच ठाऊक असते. आपण त्याच्या अद्भुत लीला सहजपणे कशा घडून येतात हे कौतुकाने डोळ्यांनी पाहावे. दुसरा एक म्हणतो म्हणून त्याचे सर्व ऐकून घ्यावे, परंतु आपले ध्येय सोडू नये आणि आपल्या गुरुच्या वचनाचा विसर पडू देऊ नये. यातच आपले परम कल्याण आहे. यातच आपली संसाराची व पुनर्जन्माची भीती पार करून जाणे आहे. यातच आपले सगळे पोथी पुराण आहे आणि आपले जप तप व अनुष्ठानही हेच आहे. सूर्यापुढे अंधार कुठला अशा गुरुपुत्राला संसार सागर नाहीच. तुम्ही सृष्टीवर कोठेही जवळ किंवा कितीही दूर 7 समुद्रांच्याही पलीकडे असला तरी गुरुचे भक्तांसाठी अत्यंत प्रेम असते.
असो असे लिहिता लिहिता एकाने पाहून दुसऱ्याने तसे केले असता त्याचा जीव दुःखात कसा सापडतो याबद्दलची एक कथा मनाला आठवली, ती आता सांगतो. एकदा बाबा माळसापतीसह मशिदीत असताना पूर्वीच्या फळीच्या बिछाण्याची एकाएकी त्यांना आठवण झाली. त्या फळीची रुंदी अवघी 6 फीट होती. तिच्या 2 टोकाला चिंध्या बांधून ती मशिदीच्या आडव्या तुळईला बाबा टांगीत असत आणि तिचा झोपाळा करीत असत. अंधारात निजू नये म्हणून उशा पायथ्याशी रात्री पणत्या पेटत ठेवून त्या फळीवर ते झोपत असत. या फळीच्या मुळासकट सर्व वृत्तांत पूर्वीच्या 10व्या अध्यायात आधीच वर्णिलेला आहे. आता येथे त्या फळीचा महिमा ऐका. एकदा बाबा त्या फळीचे महत्त्व मनापासून असेच वर्णन करून सांगत असताना काकासाहेब दीक्षित यांच्या मनात एक कल्पना आली, ती ऐका. ते बाबांना म्हणाले, फळीवर झोपायचे असेल तर मी तुमच्यासाठी प्रेमाने ती टांगून देतो, मग तिच्यावर आपण स्वस्थ चित्ताने निजावे. बाबांनी त्यांना उत्तर दिले, म्हाळसापतीला खाली सोडून मी आपणच वर कसा निजू? बरा मी खाली आहे तो. त्यावर काका मोठ्या प्रेमाने म्हणाले, आणखी एक फळी टांगून देतो, एकावर आपण झोपावे, म्हाळसापती दुसरीवर झोपतील. त्यावर बाबांचे उत्तर पहा. तो कुठला फळीवर झोपतो? ज्याच्या अंगी पूर्ण योग्यता असेल तोच फळीवर निजू शकेल. फळीवर निजणे सोपे नव्हे, माझ्याशिवाय तिच्यावर कोण झोपू शकेल? झोप घालवून डोळे उघडून जो राहील त्यालाच हे फळीवर झोपणे शक्य होईल. मी झोपू लागलो असता या म्हाळसापतीला आज्ञा करावी की माझ्या छातीवर हात ठेवून जवळ बसून राहा, तर तेही काम त्याच्याकडून होत नाही. बसल्या जागी डुलक्या घेतो. ही फळी त्याच्या कामाची नाही, ती बिछाईत माझीच आहे. माझ्या हृदयात नामस्मरण चालत असते, ते तेथे हात ठेवून पहा. मला झोप लागली तर मला जागे कर, अशी आज्ञा मिळाली असूनही त्याला झोप लागते आणि त्याचा हात दगडाप्रमाणे जड होतो. मग भगत म्हणून हाक मारताच डोळ्याची झोप उडून तो घाबरून जातो. ज्याला जमिनीवर बसवत नाही, ज्याची बैठक स्थिर नाही, जो माणूस रात्री झोपेच्या अधीन झाल्यावर एखाद्या दगडाप्रमाणे जड व निश्चल होतो, तो उंचावर कसा झोपेल? म्हणून बाबा वेळप्रसंगी भक्तांच्या प्रेमामुळे सारखे म्हणत असत, आपुले आपुल्या संगे, दुजियाचे दुजिया संगे. साईनाथांची करणी अगाध आहे, म्हणून हेमाडपंत त्यांच्या चरणी लागला आहे आणि त्यांनीही कृपा करून आणि आशीर्वचन व आशीर्वाद देऊन त्याला आपल्या चिंतनात अखंड ठेवले आहे. सर्वांचे कल्याण असो, अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री गुरुचरण महिमा नावाचा 45वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय